आणि यानंतर थेट जाऊयात सुप्रिया सुळे बोलतायत. वायएसआर काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा मित्र पक्ष नाही. तो 5 वर्ष जगनमोहन रेड्डींच्या नेतृत्वात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 5 वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष होता. त्यांनी मित्र पक्ष बदलला म्हणजे यांचे मित्र पक्ष यांच्या सोयीने होतात. 11 मतं ही 40 आमच्या गळ्यात मारतायत ही वायएसआर काँग्रेसची. आता वायएसआर काँग्रेस बीजेपी वर आहे का नाही यांच्या सोयीप्रमाणे कधी जगनमोहन रेड्डी यांचे मित्र कधी चंद्रबाबूजी यांचे मित्र. नक्की कुठल्या पक्षाच्या बाजूनी भारतीय जनता पक्ष आहे असं होत नाही ना. पण मग ही मतं आमचीच. मग यांचं आर्ग्युमेंटच खोल आहे ना. आणि दुसरं मत एक तर मला प्रश्न विचारायचा आहे खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते ज्यांनी आरोप केले असतील त्यांना की तुम्हाला कसं माहिती देशाने मतदान केलं ना. आम्हाला काय वेगळ्या रंग मी या इथे सगळीकडे मतदान करणारी मी एकटीच आहे. मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता. पारदर्शकपणे होत्या. अच्छा तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का चला तुम्हाला गुलाबी रंग नाही तिथे पांढराच रंग चालतो. त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर आणि जर हे सिक्रेट वोटिंग होतं तर मग यांना कसं माहिती की कुठली मतं फुटली हा प्रश्न मला विचाराल. जर असे आरोप असतील तर मी माननीय आपलं त्याचे अध्यक्ष खरं तर प्रेसिडेंटलाच पत्र लिहावं लागेल की याच्यात काहीतरी खाली ठेवलं तर चालेल. गोलमालच आहे. नाही नाही आरोप कोणी केला ह्याला महत्व नाहीये. जर सत्तेतल्या लोकांना माहिती आहे कुठे मतदान झालं याचा अर्थ परत जे राहुलजी म्हणतात वोट चोरी झालं ना तुम्हाला कसं कळलं कोणी कुठल्या. जर देशाने मतदान केलं तर 15 मतं हे म्हणतात ना 14 मतं. काल तर मराठी मीडिया 50 म्हणत 50 वरनं तुम्ही आता 14 वर आलाय करेक्ट. मग 14 क्रॉस वोटिंग झाली. मग ही कुठल्या देशाची झाली कुठल्या राज्याची झाली ती कशावर म्हणजे जर गद्दारी केली ती फक्त मराठी माणसांनी केली असा आरोप करायचा का. नाही संजय राऊत पण आज काय म्हणाले की कोण कुणासोबत लॉबीमध्ये चहा पित होता आम्हाला माहिती आहे मतं फुटली आहेत आमची असं संजय राऊत म्हणतात. नाही माझं वैयक्तिक मत आहे मला माहिती नाही कुणाची मतं फुटली आहेत. एक तर कारण का काश्मीर टू कन्याकुमारी मतदान झालं 14 मतं जर फुटली आहेत तर ती कशावरनं महाराष्ट्राची फुटली आहे. आणि सगळं चुकीचं काम आहे महाराष्ट्रात करणार आहे. आता महाराष्ट्राची बदनामी करतात देशामध्ये काय दुसरा कोणी फुटू शकत नाही. आणि आमची फुटली तर फुटली त्यांची चूक होऊ शकते. 15 मतं वाया इनव्हॅलिड आहेत. भारतीय जनता पक्षाचेच लोक म्हणत आहेत की त्यातली 10 मतं भारतीय जनता पक्षाचे. मी नाही म्हणत आहे भारतीय. तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात सुप्रिया सुळे बोलतायत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र.